प्रकरणात आपण स्पष्टीकरण दिलं, मात्र तरी सुद्धा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये विशेषतः तुमच्या मतदारसंघामध्ये तुमच्या विरोधात आंदोलन करण्यात येत आहे. ठाकरे शिवसेना पण हे आंदोलन होत आहे. नेमकं काय सांगायचं? हा सगळा राजकीय डाव आहे. नाहक बदनाम करायचं. आपल्याला माहिती नसतं कोण कसं आहे. एखाद्या मंदिरामध्ये गेल्यामुळे जर आपली ओळख झालेली असेल तर ती कशी व्यक्ती आपल्याला समजू शकत नाही. त्याच्यामुळे माझा त्यांच्या या प्रकरणाशी काहीही संबंध नाही. माझी केवळ ओळख आहे, एवढंच आहे. आणि ती ओळख सुद्धा त्या ठिकाणी असलेल्या ईशानेश्वर मंदिरामुळे झाली, ही सुद्धा वस्तुस्थिती आहे. याच प्रकरणावरून साहेब भाई आपल्यावरती संजय राऊत वारंवार टीका करताना पाहायला मिळतं. त्यांचा माझ्यावर राग आहे, कारण ज्या वेळेला शिवसेनेमध्ये संघर्ष झाला त्यावेळेला माननीय एकनाथ शिंदे साहेबांची बाजू आणि त्यांच्या सहकाऱ्यांची बाजू मी महाराष्ट्रासमोर मांडली आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये दंगली करायचा त्यांचा जो एक मनसुबा होता हा उधळला गेला आणि त्याचा राग त्यांच्या मनामध्ये आहे. मी हे समजू शकतो, पण माझा काहीही संबंध नसताना सातत्याने माझं नाव घेणं हे चुकीचं आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्राची जनता ही जे राजकीय षडयंत्र आहे याला बळी पडणार नाही याची मला खात्री आहे.